मी आपल्या मामा सोबत राहत होतो। माझ्या मामाची ही दुसरी बायको होती, कारण पहिल्या बायकोचे निधन झाले होते आणि त्यांना एक मुलगा होता, तो हॉस्टेलमध्ये राहत होता। पहिल्या मामीच्या निधनानंतर मामाने दुसरी बायको केली। मामाची दुसरी बायको स्वभावाने फार चांगली आहे, तसेच दिसायला पण फारच सुंदर, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही वाईट विचार नव्हते आणि मी मामाकडे राहण्याचे कारण म्हणजे माझ्या मामाचा एकदा अपघात झाला होता, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, अनेक गोष्टी करण्यासाठी कोणीतरी हवे होते। म्हणून मामाने मला फोन करून बोलावले, कारण एकटी मामी कुठे कुठे जाणार यासाठी मी मामाकडे आलो होतो। पण मामा आता पूर्णपणे बरे होऊन आपल्या कामाला जाऊ लागले। त्यानंतर मी काही दिवस राहून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, कारण मला फायनल नंतर पुढचे शिक्षण करायचे होते। पण झाले असे की मी फायनल मध्ये नापास झालो, कारण त्यावेळेस माझी तब्येत फारच खराब होती। तर मामा म्हणाले, तू तिथे पण जाऊन अभ्यास करणार आहे, तर इथेच राहून अभ्यास कर। माझी फार दिवस सुट्टी झाली आहे, त्यामुळे माझे बाहेरचे काम थांबले आहे, म्हणून मला आता बाहेर जावे लागले आणि मी आता गेलो की 1 आठवड्यानंतरच येईल। त्यामुळे मी घरी जाऊन पुढच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आणि परत मामाकडे आलो। मी आलो तर मामाला जाऊन 2 दिवस झाले होते, पण मी नापास झालो म्हणून मला फार वाईट वाटत होते। मग मी लायब्ररी लावली आणि तिथे जाऊन अभ्यास करू लागलो। एकदा असे झाले की माझ्या लायब्ररीची लाईन गेली होती, म्हणून मला फार गरम होत होते, त्यामुळे मी घरी आलो। घरी आल्यावर मला मामीचे दार लावून दिसले। आता मला विचार आला की मामा तर बाहेर आहे। मला खोलीतून थोडा आवाज पण येत होतो, आवाज कशाचा आहे म्हणून मी खिडकीतून बघितले आणि आतमधले दृश्य बघून मला थरकाप सुटला, कारण मामी मोबाईल मध्ये बघून आपल्या हाताला कामाला लावले होते आणि एकटक लावून मोबाईल बघत होती। तिच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचे भूक दिसून येत होती। मी काही वेळ बघितल्यानंतर मला पण कसे तरी होऊ लागले, कारण आता तर मला अजून नको ते दिसू लागले होते। आणि त्यानंतर मी किचन मध्ये जाऊन मुद्दाम भांड्याचा आवाज केला, तर मामी उठली आणि किचन मध्ये आली। मला बघून म्हणाली, तू केव्हा आला? तू तर संध्याकाळी येतो ना? मी मामीला म्हणालो, ग्रंथालयाची लाईन गेली होती म्हणून मी आलो। त्या दिवसानंतर मामीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला। आता नेहमी मी तिच्याकडे बघू लागलो होतो आणि कधी कधी मी बघत असताना तिचे पण माझ्याकडे लक्ष पडायचे। असे चालत असताना मामीच्या पण लक्षात आले होते। तसेच हळूहळू मी मामी सोबत बोलणे वाढवू लागलो आणि गमती पण करू लागलो। माझ्या तसा होणारा बदल तिला समजत नव्हता, कारण अगोदर मी तिच्यासोबत जास्त बोलत नव्हतो। एकदा असे झाले की आमचे वागणे नेहमी करता बदलून गेले। त्या दिवशी मी ग्रंथालय मध्येच होतो, मला मामाचा फोन आला। मामा म्हणाले, मला बँकेत काम आहे आणि त्यानंतर 2 दिवस बँकेला सुट्टी आहे, म्हणून तू माझी बॅग आणि सर्व सामान घेऊन जा। मी बँकेतून आल्यावर घरी येतो, सामान खूप काही होते। मी ते ऑटो रिक्षात ठेवून घरी आलो। घरी आल्यावर मला कोणीच दिसले नाही आणि बाहेरून दार लावून होते। मी सामान आपल्या ठिकाणी ठेवले आणि मामाची बॅग मामाच्या खोलीत। त्यानंतर मामाच्या खोलीमध्ये लेटून होतो, पण थंडीचे दिवस असल्यामुळे मी अंगावर घेऊन झोपून होतो आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही। माझी एक सवय होती, मी जेव्हा पण थंडीमध्ये झोपायचो तर पूर्ण अंगावर घेऊन झोपत होतो। काही वेळानंतर मला माझ्या जवळ कोणीतरी झोपले आहे म्हणून समजले आणि बोलण्याचा आवाज पण येऊ लागला। मला जाग आली, तो आवाज मामीचा होता। मामीला वाटले की मी मामा आहे, कारण एक तर मी त्याच्या खोलीत झोपून होतो आणि दुसरे म्हणजे मी पूर्ण अंगावर घेऊन होतो। मामी म्हणू लागली, तुम्ही फार दिवसानंतर आले, मला तुमची किती आठवण येते तुम्हाला कळते का? अनेक रात्री मला झोप येत नाही आणि तुम्ही आहे की माझ्याकडे तुमचे लक्षच नसते। आणि तिचे हात माझ्या तिथपर्यंत पोहोचले होते। मला सर्व कळत होते तरी सुद्धा मी झोपायचे नाटक करत होतो, कारण मला आज फारच छान वाटत होते आणि तो हाताचा स्पर्श मला भारावून टाकत होता। पण तिला काय वाटले माहित नाही आणि ती म्हणाली, आज तर मला फार वेगळे जाणवत आहे। म्हणून तिने अंगावरचे काढून बघितले तर तिला मी झोपून दिसलो। ती लगेच मला पाहून घाबरल्यासारखी झाली आणि काही वेळ मला बघून निघून गेली। आता मी उठू पण शकत नव्हतो,
म्हणून मी काही वेळ तसाच होऊन होतो. पण अर्ध्या तासाने मामा आले आणि ते मामी सोबत बोलू लागले. मामा मला विचारत होते तर मामी म्हणाली, तो आपल्या खोलीत झोपला आहे. मामा तिला सांगू लागले, मी मगाशीच आलो होतो, पण मला महत्वाचे बँकेत काम असल्यामुळे सामान याच्या हातात पाठवून मी बँकेत गेलो. त्यानंतर मी उठलो, पण आज तर मला फारच वेगळे वाटत होते, कारण तो झालेला स्पर्श मला आठवत होता. त्यानंतर रात्री आम्ही जेवण केले आणि मी टीव्ही पाहत बसून होतो. मामा आपल्या खोलीत झोपायला गेले, तसेच मामी किचन मध्ये सर्व आवरत होती. काही वेळाने तिचे काम झाले आणि ती माझ्याकडे येऊन बसली. काही वेळ शांत राहून टीव्ही बघत होती. त्यानंतर म्हणाली, तुझी तब्येत तर बरोबर आहे ना? मी बोललो, माझी तब्येत बरोबर आहे, पण तुम्ही असे का विचारत आहात? तर ती म्हणाली, तू आज माझ्या खोलीत झोपला होता म्हणून विचारले. मामीला आता जाणून घ्यायचे होते की मी झोपेत होतो का म्हणून. मी मामीला म्हणालो, मला मामांनी सामान आणायला सांगितले, म्हणून मी ते सामान आणले आणि मामाची बॅग खोलीत ठेवून लेटून होतो आणि मला केव्हा झोप लागली काही कळलेच नाही. तर मामी म्हणाली, मी आले तर तू फार गाढ झोपेत होता. मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, अगोदर मी झोपून होतो, पण तुम्ही आले त्यानंतर मला जाग आली. मी असे म्हणताच ती माझ्याकडे घाबरल्या नजरेने बघत होती आणि म्हणू लागली, मी आले आणि तुला आवाज दिला, पण तू उठला नाही म्हणून लगेच गेले. तर मी मामीला म्हणालो, तुम्ही जे काही बोलले आणि जे केले ते सर्व आठवते मला. आता ती एकसारखी माझ्याकडे बघू लागली. तिला काय बोलावे काही सुचत नव्हते. मी तिला म्हणालो, अगोदर मी झोपून होतो, तुम्ही आले आणि काहीतरी बोलू लागले, तेव्हा माझी झोप उघडली, पण तुम्ही त्यानंतर जो स्पर्श केला त्यामुळे तर माझी झोपच उडाली. ती मला म्हणू लागली, म्हणजे तू जागी होता तरी सुद्धा मला सांगितले का बरं नाही? मी म्हणालो, मला पूर्ण जाग येईपर्यंत तुमचा तो स्पर्श मला झाला होता, म्हणून तुम्हाला वाईट नको वाटायला म्हणून मी शांत होतो. आणि त्या दिवशी पण तुम्ही खोलीत मोबाईल बघून काय करत होते ते पण मी बघितले आहे. आता तर तिचा थरकाप उडाला. ती मला म्हणाली, म्हणजे तुला सर्व कळले आहे, म्हणून तुला सांगते, आजकाल तुझ्या मामाने फार गोष्टी होत नाही, म्हणून मला तसे करावे लागते. आणि आज जो प्रकार झाला त्याच्यावरून तुला सर्व कळलेच असेल. आता मी तिच्याकडे बघून म्हणालो, मला सांगायचे ना, मी काही मदत केली असती. तर ती विचित्र नजरेने माझ्याकडे बघून म्हणाली, आता तुला सर्व गोष्टी कळल्या आहेत तर तुलाच काही करावे लागेल. तर मी जवळ जाऊन म्हणालो, केव्हा ती वेळ येईल? तर ती म्हणाली, आता नाही, नंतर, आणि एक स्माईल देऊन निघून गेली. मित्रांनो, पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी पुढची कथा जरूर बघा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.